जी.आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी येत्याच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहे। नवीन वेतन आयोगासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असून काय आहे ती अपडेट आणि याचा फायदा राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व अन्य देय वेतन भत्त्यामध्ये फेरआढावा घेण्यात येत असतो। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। केंद्र सरकारनं नवीन 8वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केलेली आहे, परंतु याबाबत अद्याप समितीची स्थापना करण्यात आलेली नाही। यामुळेच नवीन वेतन आयोगाला विलंब होण्याची संभावना दिसून येत आहे। सदर वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे, परंतु अद्याप याबाबत समितीचं गठन जे आहे ते झालेलं नाही। यामुळेच कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे। नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना देय असणाऱ्या वेतन श्रेणी तसेच महागाई भत्त्यामध्ये आणि अन्य प्रकारच्या देय भत्ते, आर्थिक प्रयोजने तसेच निवृत्ती वेतन, पेन्शन संबंधित लाभ या संदर्भातील बाबीमध्ये दर 10 वर्षांनी सरकारकडून फेरआढावा घेतला जातो, जेणेकरून कर्मचारी पेन्शनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा। केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी दिलेली आहे, परंतु याबाबत अद्याप देखील समितीचं गठन करून अध्यक्ष सदस्य याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा याबाबतची अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही। नवीन वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे, परंतु सध्याची सरकारची याबाबतची स्थिती पाहता याकरता 15 ते 19 महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे। यामुळं सन 2027 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे। JCM नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी या कर्मचारी संघटनेमार्फत अशी शिफारस करण्यात आलेली आहे की 8वा वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणीच्या विलिनीकरण जे आहे ते करण्यात यावं, जेणेकरून वेतन प्रणाली सुलभ करता येईल। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अशी 8व्या वेतन आयोगासंदर्भातील नवीन वेतन आयोगासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। धन्यवाद।